नमस्कार, रुचिरा कुकिंग क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पेरूचे आईस्क्रीम। त्यासाठी येथे एक पेरू घेतलेला आहे। हा पेरू आपण कट करून घेऊ। पेरूच्या फोडी करून घेतलेल्या आहे। आता त्यावरचा भाग सर्व काढून घ्यायचा आहे, बिया असलेला, आणि आपल्याला खालचा पाठीचा भाग घ्यायचा आहे। त्याच्या बारीक बारीक फोडी करून घेऊ आणि मिक्सर मध्ये ते बारीक करून घेऊ। आता हे आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेले आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे व्हिप क्रीम, दूध पिशवी, मिल्क मेड, मेजरिंग कप, झंतम गम, लिक्विड ग्लुकोज, मिल्क पाउडर, कॉर्नफ्लॉवर। आता एका पॅन मध्ये 1 कप दूध, 1/4 कप साखर, 1/4 कप मिल्क पाउडर, हाफ टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, हाफ टीस्पून झंतम गम, लिक्विड ग्लुकोज हे ऑप्शनल आहे, चिमूटभर मीठ। हे सर्व मिक्स करून घेऊ। नीट मिक्स करून पॅन गॅसवर ठेवू आणि आपल्याला हे कंटिन्यूअस उकळी येईपर्यंत हलवायचे आहे। उकळी पूर्ण येऊ द्यायची आहे। आता गॅस बंद करून घेऊ। मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचे आहे। आता आपण 1 कप व्हिप क्रीम घेऊ आणि त्याला बीट करून घेऊ। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे। आता 1/4 कप मिल्क मेड टाकणार आहोत। ते पूर्ण बीट करून घेऊ आणि त्यातच तयार केलेला बेस पण टाकून घेऊ आणि पूर्ण मिक्स करून घेऊ। अर्धा बेस घेतलेला आहे, त्यासाठी 1/2 कप पेरूची पेस्ट टाकलेली आहे आणि 1 टीस्पून पेरू इसेन्स टाकलेला आहे आणि 1 ड्रॉप पिंक कलर घेतलेला आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आणि आता एका एअरटाईट कंटेनर मध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे। त्यामध्ये थोडेसे मीठ टाकलेले आहे। इथे मी काळे मीठ आणि सेंदो मीठ असे दोघं चिमूट टाकलेले आहे आणि त्यावर थोडे तिखट स्प्रिंकल केलेले आहे। आणि आता एका एअरटाईट कंटेनर मध्ये टाकून घेऊ। आता यावर आपण थोडेसे तिखट टाकून घेऊ आणि रात्रभरासाठी फ्रीजर मध्ये सेट करण्यासाठी ठेवू। आता आपले पेरूचे आईस्क्रीम तयार झालेले आहे, ते आपण सर्व करून घेऊ। पेरूचे आईस्क्रीम खूप छान होते, तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपींसाठी रुचिरा कुकिंग क्लासेसला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा।